राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। श्री राम जय राम जय जय राम। 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 या ठिकाणी राम जन्मभूमी अयोध्या नगरी, ज्या नगरीमध्ये भगवान राम प्रभुचंद्र विराजमान आहेत, लक्ष्मण राय आहेत, भरत आहेत, शत्रुघ्न आहेत, अशा प्रकारचे चार महापुरुष आपण काल त्यांच्या बाबतीमध्ये ऐकलेलं आहे। हे चार व्यूह अयोध्येमध्ये प्रगट झालेले आहेत। चार व्यूह प्रगट होतात त्याचं कारण परिपूर्ण अशा प्रकारचं कार्य जे हातामध्ये भगवान परमात्म्याने घेतलेलं आहे ते कार्य तडीला गेलं पाहिजे। भवसागरातून ज्यांच्या नामाने हा जीव तरुण जातो अशा प्रकारचे महान भगवान परमात्मा हरी आणि तेच राम रूपाने अयोध्येमध्ये प्रगट होतात। खरं पाहिलं तर जेवढे म्हणून अवतार आहेत त्या अवतारामध्ये हरी हे नाम सर्वश्रेष्ठ आहे। संत महात्म्यांनी आपल्याला ते सांगितलेलं आहे। संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांसारख्या सर्वश्रेष्ठ संत महात्म्यांनी, संत सम्राटांनी आपल्याला हरिपाठ निवडून बाजूला दिलेला आहे आणि त्या हरीचं लक्षण हरिपाठ। हरी हा शब्द आपण जर उच्चारण सतत केला तर जेवढे म्हणून भगवान परमात्म्यांनी नामाधिकरण केलेलं आहे किंवा नामरूपाला ते ज्या ज्या अवतारामध्ये आलेले आहेत त्या सर्व नामरूपाचं उच्चारण केलेलं किंवा जप केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। आणि म्हणून हरी हा अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा मंत्र आपल्या सर्वांना संत महात्म्यांनी निवडून काढून दिलेला आहे। संत महात्मे शास्त्रकार काय करतात याचा जर विचार केला तर जे वेदांनी सांगितलं तेच करतात, बोलतात आणि संत महात्म्यांनी जे पूर्वीच्या केलं तेच करतात। कारण संत महात्म्यांचं तसं ब्रीद आहे, ते म्हणतात आम्ही वावग या मुखानं काही बोलणार नाही, या मुखानं जे बोलू ते वेदामध्ये असलं पाहिजे आणि आम्ही जे आचरण या ठिकाणी वर्तन करू ते संत महात्म्यांनी पूर्वी केलेलं असलं पाहिजे। जर संत महात्म्यांनी आचरण केलेलं नसेल आणि त्या आचरणाच्या विरुद्ध आपण जर आचरण केलं तर त्याला वेद निषिद्ध कर्म म्हणतात। आम्ही जर वेदाच्या विरुद्ध बोललो तर त्याला वेद निषिद्ध कर्म म्हणतात, ज्याच्या योगाने मनुष्य जीवाला स्वर्गाची नाही, वैकुंठाची नाही, सत्यलोकाची नाही तर नरकाची प्राप्ती होते। नरक हा अतिशय कनिष्ठ आहे। भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर आपण स्वर्ग या ठिकाणी प्राप्त करून घेतो, वैकुंठ प्राप्त करून घेतो, नव्हे नव्हे ब्रह्मानंदाचीच आपल्याला प्राप्ती होते असं संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे। म्हणून आपण रात्रंदिवस नामाचा जप करतो आणि असा जप केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत, ज्या काही पीडा आहेत किंवा आपल्या पाठीमागे जे काही लागलेली संकट आहेत त्या संकटाचं निवारण होतं। मग असं संकटाचं निवारण व्हावं, पीडित असलेला जीव सद्भाव सात्विक वृत्तीने भगवान परमात्म्या प्रत जावा
याच्यासाठी परमार्थ हे महाधन आपल्याला संत महात्म्यांनी निवडून काढलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये अनेक शास्त्र आहेत, अनंत शास्त्रम बहुलाश्च विद्या, अनेक प्रकारच्या विद्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ विद्या जर कोणती असेल जी भगवंतापर्यंत आपल्याला घेऊन जाते, जी विद्या भगवंतापर्यंत घेऊन जात नाही तिला विद्या म्हणत नाहीत, तिला कुविद्या म्हणतात, त्याला दुर्बुद्धी म्हणतात। आपल्या ठिकाणी अशा प्रकारची दुर्बुद्धी उत्पन्न होऊ नये म्हणून नाम साधना अतिशय सर्वश्रेष्ठ कलियुगामध्ये सांगितलेली आहे। आणि ही नाम साधना करत असताना जी नाम साधना आपण करतोय ती हरी ह्या नामाची आहे। म्हणून संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं रोज सकाळी उठल्यानंतर आपण नित्यनेम केला पाहिजे। भेट होते आणि नारद मुनींची भेट झाल्यानंतर नारद मुनी त्यांना सांगतात, हे पार्वती, तुला अतिशय आयुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा पती प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी पूर्वजन्माप्रमाणे याही जन्मामध्ये तुला घोर तपश्चर्या करावी लागेल। आणि मग मात्र पार्वती माता विचारतात, नारद मुनी सर्व वृत्तांत त्या ठिकाणी पार्वती मातेला सांगतात। आणि मग मात्र गुणवर्णन भगवान शिवजींचं नारद मुनींनी केलेलं आहे। गुणवर्णन केलेलं ऐकल्यानंतर पार्वती मातेंनी विचार केलेला आहे, हाच पती आपल्याला मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी तपश्चर्या घोर अशा प्रकारची पार्वती मातेने हिमालयामध्ये करायला सुरुवात केलेली आहे। जशी ही तपश्चर्या करायला सुरुवात केली, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं वेद तत्व आणि त्या वेद तत्वानुसार त्या ठिकाणी पार्वती मातेने फार मोठी तपश्चर्या करायला सुरुवात केलेली आहे। आणि मग मात्र या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाज ऋषींना सांगू लागले, त्यांचा विवाह व्हावा अशा प्रकारची इच्छा देव लोकांना सुद्धा झालेली आहे। देव लोकांना ती इच्छा का व्हावी त्याचं कारण असं आहे, तारकासूर नावाचा दैत्य, अतिशय कामी दैत्य त्या ठिकाणी मातलेला आहे आणि ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलेलं आहे, शिवपुत्रा हातूनच तुझा वध होईल, अन्यथा कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तिला सांगितलेली आहे, तीच कथा मी तुला सांगणार आहे। असं म्हटल्यानंतर मग मात्र पार्वती आणि त्यांचा इतिहास, भगवान शिवजी आणि पार्वतीचा पुनर्विवाह कसा झाला अशा प्रकारचा प्रश्न भारद्वाज ऋषींनी विचारलेला आहे। याज्ञवल्क्य ऋषी त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या पार्वती माता हिमालयामध्ये तप करतात आणि तप केल्यानंतर सर्व देव लोकांची इच्छा आहे की पार्वतीचा विवाह भगवान शिवजी बरोबर व्हावा। विवाह होण्याचं कारण काय असेल तर सर्वांना माहित आहे, अतिशय महान दैत्य तारकासूर त्या ठिकाणी मातलेला आहे आणि त्याचा वध शिवपुत्राशिवाय होणार नाही अशा प्रकारचं वरदान त्याला असल्यामुळे मग मात्र शिव पार्वतीचा विवाह करणं अत्यंत आवश्यक आहे। नारद मुनींना पाचारण करतात, नारद मुनी पार्वती मातेला सर्व वृत्तांत सांगतात। पार्वती मातेच्या अंतःकरणामध्ये भगवान शिवजीशी प्रेम दृढ करतात आणि असं प्रेम वाढवल्यानंतर मग मात्र महाराज इकडे येऊन भगवान शिवजींनी जी 88,000 अशा प्रकारची आसनं लावून बसलेले आहेत, 88,000 वर्ष ती आसनं आता थांबलेली आहेत। मग समाधी अवस्थेतून भगवान शिवजींना बाहेर कसं काढावं याचा विचार सर्व देवलोक त्या ठिकाणी करू लागले आणि देवलोकांनी विचार केलेला आहे, आता मात्र काम वासना शिवजींच्या अंतःकरणामध्ये जाग करणं अत्यंत आवश्यक आहे। जोपर्यंत त्यांच्या अंतःकरणामध्ये काम वासना निर्माण होणार नाही तोपर्यंत ते लग्नाला तयार होणार नाहीत। आणि मग मात्र अतिशय सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी कामदेवतेला सर्व देवांनी बोलावून घेतलेला आहे आणि भगवान शिवजींचं समाधी अवस्थेतून उत्थान करायचं आणि भगवान शिवजी आणि पार्वतीचा विवाह लावून द्यायचा अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे। कामजी काम त्या ठिकाणी आलेला आहे आणि मग मात्र कामांनी विचार केलेला आहे, भगवान शिवजींची समाधी अवस्था उत्थान करणं सोपी गोष्ट नाही, परंतु देवलोकांचं कार्य जर या ठिकाणी परिपूर्ण होत असेल, तारकासुराचा वध होत असेल तर हे कार्य आपल्याला करावंच लागणार आहे। आणि मग मात्र मंजूर अशा प्रकारची कैलासावर ज्या ठिकाणी भगवान शिवजींनी समाधी अवस्थेमध्ये आहेत त्या ठिकाणी सुंदर वातावरण निर्माण केलेलं आहे। काम त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि मग मात्र महाराज
समाधीतून उत्थान करण्यासाठी काम त्या ठिकाणी अनेक प्रकारे चंचल हवा निर्माण केलेली आहे. भगवान तुलसीदास सुंदर त्याचं वर्णन करतात आणि वर्णन करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे, शेवटी भगवान शिवजी समाधी अवस्थेतून बाहेर येतात, पण जसेही समाधी अवस्थेतून बाहेर आले त्यांच्या नेत्रातून अग्निज्वाळा बाहेर पडलेली आहे आणि बरोबर अग्निज्वाळेने महाराज काम जो समोर उभा आहे तो काम त्या ठिकाणी भस्म झालेला आहे. अशा प्रकारे वार्ता ऐकल्यानंतर आता काय करावं? कामाला पाठवलं होतं समाधीमधून उत्थान करण्यासाठी, पण काम सुद्धा यशस्वी झाला नाही. सर्व देवलोक विष्णूकडे गेलेले आहेत आणि विष्णूला म्हणू लागलेले आहेत, कसंही करा भगवान शिवजींना लग्नासाठी तयार करा, कारण तारकासूर नावाचा दैत्य या ठिकाणी कसल्याच प्रकारचा यज्ञ होऊ देत नाही, कीर्तन होऊ देत नाही, ऋषीमुनींना त्रास देतो, संत महात्म्यांना त्रास देतो, त्याचा वध केल्याशिवाय जमणार नाही. भगवान विष्णूकडे सर्व देवलोक गेल्यानंतर सर्व देवलोकांनी त्या ठिकाणी विचार केलाय, भगवान विष्णूंना प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी सांगितलं काही हरकत नाही, मी स्वतः शिवजीकडे जातो आणि शिवजींना त्या ठिकाणी तयार करतो. आणि मग मात्र भगवान विष्णू शिवजीकडे आलेले आहेत. दोघांचा संवाद झालेला आहे. तारकासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी हे शिवजी तुम्हाला विवाह करावाच लागेल, अशा प्रकारची गळ आमच्या विष्णूंनी त्यांना घातलेली आहे. जशी विष्णूंनी गळ घातली शिवजी तयार झालेले आहेत आणि मग मात्र आता विवाह अतिशय सर्वश्रेष्ठ, जो पृथ्वी तलावर अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या विवाहामध्ये गणना होते, त्या विवाहाची तयारी सर्व देवलोक करू लागलेले आहेत. नारद मुनी पुढे येतात. पार्वतीच्या आई वडिलांना, पार्वतीचे आई वडील हिमालय आणि आई मैना आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ते दैवत आहेत. अनेक घोर तपश्चर्या केल्यानंतर आपल्या पोटी मायेनं जन्म घ्यावा अशा प्रकारची ज्यांची इच्छा आहे त्यांनी महाराज त्यांच्या पोटी पार्वतीने या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. आणि मग मात्र सर्व तयारी करू लागले. हिमालय सगळीकडे फिरू लागलेला आहे. जसं ज्याप्रमाणे आपण पाहुण्यामध्ये पत्रिका वाटतो तशा पत्रिका वाटायला सुरुवात केलेली आहे, आमंत्रण द्यायला सुरुवात केलेली आहे. हिमालय समुद्राकडे गेलेला आहे, समुद्राला पाचारण केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. सर्व पर्वतांना आमंत्रित केलंय, सर्व नद्यांना आमंत्रित केलंय, सर्व वृक्ष वेली सर्वांना सांगितलेलं आहे तुम्ही पार्वतीच्या विवाहाला या. माझ्या पार्वतीचा विवाह भगवान शिवजी बरोबर ठरलेला आहे. सर्व ठरलं आणि मग मात्र इकडे सर्व तयारी झाल्यानंतर वराड आमच्या भगवान शिवजींचं निघालेलं आहे. भगवान शिवजी म्हणजे अतिशय राहणीमानामध्ये आपणा सर्वांना माहिती, ज्यांची भीती वाटावी, पाहिल्याबरोबर भीती वाटावी असं ज्यांचं राहणीमान आहे ते भगवान शिवजी आहेत. आणि भगवान शिवजींचं राहणं कसं आहे? भस्म सर्व अंगाला लेपन केलेलं आहे, उटी लावलेली आहे, गळ्यामध्ये हाडांच्या माळा आहेत, अस्थींच्या माळा आहेत आणि मग मात्र गज चर्म पांघरलेलं आहे, व्याघ्र चर्म त्या ठिकाणी पांघरलेलं आहे, जटा बांधलेल्या आहेत, गळ्यामध्ये वासुकी हार आहे आणि असा हा अवतार भगवान शिवजींचं वराड निघालेले. भगवान शिवजींच्या पुढे भूते वेताळे नाचू लागलेली आहेत. कारण अनेक नरहरी सोनारांनी फार सुंदर त्याचं वर्णन केलंय महाराज. भस्म उटी रुंड माळा, 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 भस्म उटी रुंद माळा, भस्म उटी रुंद माळा. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, 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 गज चर्म व्याघ्रांबर,
गज चर्मयागांबर गज चर्मयागांबर भस्मवटी रुंडमाळाचे युक्त उमापती आणि मग अशा प्रकारे अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं वराड नंदीवर आमचे भगवान शिवजी अशा प्रकारचा वेश धारण करून बसलेले आहेत आणि नंदी पुढे डौलाने चालू लागलेला आहे. भूते वेताळ पुढे नाचू लागलेले आहेत. सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे देवलोक ऋषीमुनी सर्वजण भगवान शिवजींच्या विवाहाला त्या ठिकाणी निघालेले आहेत. इकडे मात्र महाराज सर्व तयारी झालेली आहे. वराड आलेलं आहे. कथेमध्ये लगेच वराड येतं बरं का, वाट बघायची गरज नाही. आता जसं लागली सकाळी निघाले की दुपारी लगेच घंट्यामध्ये वराड हजर. लगेच वराड हजर झालेला आहे. जसंही वराड हजर झालं महाराज नारद मुनी पुढे येतात आणि भगवान शिवजींच्या सुंदरतेचं वर्णन करू लागलेले आहे. भगवान शिवजी कसे आहेत? भगवान शिवजी अजन्मा आहेत, निर्गुण आहेत, निराकार आहेत, अतिशय सर्वश्रेष्ठ सुंदर सच्चिदानंद स्वरूप अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे. मैनेला वाटू लागलं माझा जावई फारच सुंदर आहे. माझ्या जावयासारखा दुसऱ्या कुणालाच जावई मिळाला नाही. लगबगीनं घरामध्ये गेलेले आहेत आणि घरामध्ये जाऊन त्यांनी सुंदर अशा प्रकारचं ताट तयार केलेलं आहे. आरती तयार केलेली आहे. जावं आणि जावयाचं मुख आरती करून पाहावं अशा प्रकारची इच्छा आमच्या मैनेला या ठिकाणी झालेली आहे. आणि मैना माता सर्व आरतीसह त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तिकडून वराड येत आहे. वराड आल्यानंतर महाराज नंदीवर बसलेलं ते स्वरूप आरती करत असताना मोहिनीने पाहिलं. पाहिल्याबरोबर हातातील ताट खाली पडलं आणि असा कुठं जावाई असतो का एवढं म्हणण्याच्या आत मैना माता चक्कर येऊन खाली पडलेले आहे. आणि मग मात्र सर्व दूत मंडळी त्या ठिकाणी सख्या आमच्या मैनेला घरामध्ये नेतात. अनेक प्रकारे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु मैनेने विचार मांडलेला आहे अशा जावयाला मी मुलगी देणार नाही. असं विद्रूप ज्यांचं स्वरूप आहे ते स्वरूप अतिशय कठीण आहे. माझ्या मुलीने यांच्याबरोबर संसार कसा करावा अशा प्रकारचं ती बोलू लागलेली आहे. परंतु सर्व देवलोक नारद मुनी त्यांना समजावून सांगतात. शेवटी पार्वतीला विचारण्याचं ठरवण्यात आलं आणि मग मात्र पार्वती त्या पार्वती आहेत. पार्वती मातेने सांगितलं कसंही असो मी आता यांच्याशीच विवाह करणार आहे. तो अजन्मा निर्विकार अशा प्रकारचा भगवान परमात्मा अतिशय सर्वश्रेष्ठ आहेत हे कळल्यानंतर पार्वती माता आणि त्यांचा विवाह झालेला आहे. याज्ञवल्क्य ऋषी त्या ठिकाणी सांगू लागले अशा प्रकारचा विवाह झाल्यानंतर ज्याप्रमाणे शिवजी सती मातेला रामकथा सांगत असत त्याप्रमाणे पार्वती मातेला सुद्धा आपल्या बाजूला आसन टाकलेलं आहे आणि भगवान शिवजी त्या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची कथा सांगू लागलेली आहेत. भगवान शिवजी सर्वसामान्य नाहीत. राम प्रभू चंद्रांना भगवान शिवजी फार आवडतात. भगवान शिवजींचं स्वरूप त्यांच्या अंतःकरणामध्ये दृढ आहे असं राम प्रभू चंद्र आहेत. आणि म्हणून शिवजींचं सुरुवातीला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं वर्णन याज्ञवल्क्य ऋषींनी भारद्वाज ऋषींकडे केलेलं आहे. अगस्ती मुनींनी भगवान शिवजींना तेच सांगितलेलं आहे आणि शिवजी पार्वती मातेला तेच सांगू लागलेले आहेत. अशा प्रकारचं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा विश्वनाथ आपण जी काशी केली त्या ठिकाणी ते आहेत आहे का नाही. वाराणसी काशी विश्वनाथ है का नहीं. विश्वनाथ मम नाथ मुरारी त्रिभुवन महिमा विदित लह तुम्हारी चर अचरु नर नाम देवा सकल करही पद पंकज सेवा. पार्वती माता म्हणू लागलेली आहे अशा प्रकारच्या शिवजींचं मी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे पादसेवन करणार आहे. आणि मग मात्र अतिशय सर्वश्रेष्ठ कमल नेत्र जटाजूट गंगाधारण असलेले केलेले गळ्यात साप भस्म लावलेलं नीलकंठ गौर शरीर कमळाप्रमाणे नेत्र तेजस्वी मुख कमल त्रिपुरा सुरारी कामदेवाचे शत्रू म्हणजे कामदेवाला पराभूत केलं भस्म केलं असल्यामुळे या ठिकाणी त्यांचा विवाह झालेला आहे. आणि अशा शिवजी बरोबर पार्वती मातेचा विवाह झाल्यानंतर काही दिवस गेलेले आहेत आणि काही दिवसानंतर त्यांच्या पोटी ना षडानन म्हणतात. कार्तिक स्वामी षडानन किंवा दुसरं नाव त्यांचं षडामुख. 6 मुख आहेत. आपलं रामायण आपण सर्वजण ऐकतो. आपल्या रामायणामध्ये ते 6 मुख का निर्माण झाले ऐकायला मिळते. आणि मग मात्र अशा प्रकारचे हे षडानन
काही दिवस गेल्यानंतर अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे विद्येमध्ये पारंगत होतात आणि पारंगत झाल्यानंतर मग मात्र तारकासुराचा वध करण्यासाठी भगवान शिवजी सर्व देवलोकासह तारकासुरावर आक्रमण करतात. जसंही आक्रमण केलं तारकासुराचा वध होत नाही. शेवटी मग मात्र कार्तिक स्वामींना त्या ठिकाणी पाचारण करण्यात येतं आणि कार्तिक स्वामीकडूनच तारकासुराचा त्या ठिकाणी वध होतो. अशा प्रकारचं सर्वश्रेष्ठ वर्णन या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाज ऋषींना सांगू लागले आणि तुलसीदासजींनी हे सर्व ज्ञान तुम्हा आम्हा करता या ठिकाणी प्रगट केलेला आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे हे असलेले भगवान शिवजी आणि हे शिवजी राम प्रभूंचंच नेहमी वर्णन करतात असं याज्ञवल्क्य ऋषी या ठिकाणी भारद्वाज ऋषींना आश्रमामध्ये सांगू लागलेले आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं त्यांचं प्रेम आहे. आपणा सर्वांना माहित आहे राम प्रभूच्या अंतःकरणामध्ये भगवान शिवजीचं प्रेम आठवत असेल की एखादा सोमवार आणि भगवान शिवजीच्या होय अंतःकरणामध्ये भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव, राम पूजे सदाशिव, भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. अगस्ती मुनीकडून ऐकलेली कथा आहे. तीच कथा पार्वती मातेला सांगायला सुरुवात केलेली आहे. याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाज ऋषींना सांगतात रामप्रभुचंद्रांची जी कथा जशाला तशी सांगितलेली आहे आणि काक भृसुंडी यांनी सुद्धा गरुडाला हीच कथा सांगितलेली आहे. म्हणून हे भारद्वाजा तू आता ही कथा मन लावून ऐक. भगवान रामप्रभुचंद्रांना अवतार का घ्यावा लागला, रावणाला अवतार काय घ्यावा लागला याचा काही विचार सुरुवातीला तुलसीदासजींनी सांगितलेला आहे. त्याचंही थोडक्यात आपण या ठिकाणी वर्णन करणार आहोत. हरी अवतार घेतात, मूळ पुरुष हरी आहे आणि अशा प्रकारचे हरी अवतार घेतात. भगवान शिवजी त्या ठिकाणी पार्वती मातेला सांगू लागलेले आहेत. कधी घेतात याचा जर विचार केला तर आपण काल पाहिलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर भवती भारत अभ्युत्थानमद धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा प्रकारे भगवान या ठिकाणी अवतार घेत असतात. अवतार घेण्याचं काम हरीकडे लावलेलं आहे. भगवान शिवजी या ठिकाणी सांगतात अवतार घेण्याचं काम का पडलं त्याचंही कारण या ठिकाणी सांगू लागले. जय विजयाचा इतिहास या ठिकाणी तुलसीदासजींनी अत्यंत सुंदर मांडलेला आहे. जय विजय दर्शनाला गेले आपलं सनकादिक संत अतिशय घोर तपश्चर्या केली आणि सनकादिक संत भगवंताच्या दर्शनाकरता गेलेले. जसेही भगवंताच्या दर्शनाला गेले त्या भगवंताचे द्वारपाळ असलेले जय आणि विजय यांनी सनकादिक संतांना त्या ठिकाणी अडवलेलं आहे. जसंही अडवलं हे तपिष्ट आहेत आणि तपी असल्यामुळे 5 वर्षाच्या बालकाप्रमाणे दिसणारे हे सनकादिक संत यांनी मात्र भगवंतामध्ये आणि आमच्यामध्ये अंतर पाडणारे तुम्ही कोण, त्यांच्या दर्शनाला थांबविणारे तुम्ही कोण, अशा प्रकारे म्हणून त्या ठिकाणी जय विजयला शाप दिलेला आहे. तुम्ही 3 जन्म दैत्य योनीला जाल आणि मग मात्र यांचा गोंधळ पाहून भगवान परमात्मा मधून आलेले आहेत. भगवान परमात्म्याने सांगितलं जय विजयला काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्ही जरी 3 जन्म या संत महात्म्यांच्या शापाने दैत्य योनीला जाल तरी मी त्या ठिकाणी येऊन तुमचा उद्धार करील. अशा प्रकारचा इतिहास या ठिकाणी मांडलेला आहे. आणि म्हणून पहिला जो अवतार त्यांनी घेतलेला आहे
त्यांचं नाव आहे हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपू, जे दैत्याला गेले. जय आणि विजय. जय हिरण्यक्ष झाला आणि विजय हिरण्यकश्यपू झाला, आहे का नाही. आणि मग मात्र त्यांना जन्म प्राप्त झाल्यानंतर आपल्याला माहित आहे त्यांनाही उशाप देऊन त्या ठिकाणी त्याच्यानंतर जो जन्म घेतलेला आहे जय विजयने तो रावण आणि कुंभकर्णाच्या रूपामध्ये आहे. अशा प्रकारचा इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे. कश्यप, दशरथ व आदिती माता या कौशल्य माता झालेल्या आहेत आणि रामप्रभुचंद्रांनी आपल्या पोटी अवतार घ्यावा म्हणून घनघोर अशा प्रकारची तपश्चर्या केलेली आहे. आणि तिसरा जो अवतार झालेला आहे त्याला शिशुपाल आणि दंतवक्र म्हणतात. अशा प्रकारचा हा इतिहास आहे. आणखी काही कारण आहे का, अशा प्रकारे भारद्वाज ऋषी याज्ञवल्क्य ऋषींना विचारू लागले. भगवान परमात्म्याने एवढ्या कारणाकरता अशा प्रकारचा अवतार घ्यावा आणि अवतार घेण्यासाठी अशा प्रकारे फार कष्ट घ्यावेत, कारण जन्माचं कष्ट अतिशय कठीण आहे, अवतारला येणं फार कठीण आहे आणि या ठिकाणी येऊन अशा प्रकारचं कार्य करणं अतिशय कठीण आहे. असा असताना त्यांनी अवतार का घ्यावा अशा प्रकारची शंका भारद्वाज ऋषी याज्ञवल्क्य ऋषींना विचारतात. आणि मग मात्र याज्ञवल्क्य ऋषी या ठिकाणी सांगू लागलेले आहेत हे एकच कारण नाही, अनेक अशा प्रकारची कारणं घडलेली आहेत ज्याच्या योगाने रावणाला अवतार घ्यावा लागलेला आहे आणि रामप्रभुचंद्रांना सुद्धा अवतार घ्यावा लागलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शाप हे रावणाकडे दाखवलेले आहेत आणि अशा प्रकारे हा रावण महाराज जालंधर नावाचा दैत्य अतिशय माटलेला जालंधर ज्यानं जल हेच आपलं घर धारण करून समुद्रामध्ये जन्मताच थांबलेला आहे बर का. समुद्रामध्ये जालंधर भगवान शिवजींनी तांडव नृत्य केलं, अतिशय क्रोध त्यांच्या ठिकाणी होता. भगवान शिवजींनी आपला घाम काढला आणि समुद्रामध्ये फेकून दिला, त्याचं बालक निर्माण झालं. मोठमोठ्यानं ते रुदन करू लागलं. रुदन करत असताना सर्व जगाचा नाश होतो की काय असं त्या ठिकाणी वाटू लागलं. आणि मग मात्र महाराज समुद्राने त्याला त्या ठिकाणी पालन पोषण त्याचं केलेलं आहे आणि त्याचा विवाह झाल्यानंतर त्याला अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे वृंदा नावाची मुलगी प्राप्त झालेली आहे, शिवपुत्र जालंधर. आणि त्याचबरोबर महाराज अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची वंदा पतिव्रता, ती पतिव्रता वृंदा आणि जालंधरचा विवाह झाल्यानंतर दैत्य स्वभाव जालंधरचा जागा झालेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी कपट करून तो जालंधर राज्य करू लागलेला आहे. देव लोकांना कीर्तन भजन करू देत नाही. अशा प्रकारे हे पाहिल्यानंतर सर्व देव लोक जालंधरचा वध व्हावा म्हणून भगवान विष्णूकडे जातात. पण भगवान विष्णू त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत जालंधरचा वध करणं फार कठीण आहे, कारण पतिव्रतेचा भंग जोपर्यंत वृंदेचा होत नाही तोपर्यंत जालंधरचा मृत्यू होणं अशक्य आहे. मग मात्र महाराज जालंधर एके ठिकाणी युद्धामध्ये गुंतलेला असताना स्वतः भगवान विष्णूने या ठिकाणी जालंधरचा वेश धारण केला आणि पतिव्रतेचा वृंदेचा भंग केलेला आहे, ज्याच्या वने युद्धामध्ये जालंधर तिकडे मृत्युमुखी पडलेला आहे. हे ज्यावेळी वृंदेला कळलेला आहे त्यावेळी वृंदा विष्णूला कपटी म्हणू लागलेली आहे. अशा प्रकारचा महापातकी तू आहेस आणि तुझा सुद्धा असंच होईल असं म्हटल्यानंतर ती म्हणू लागलेली आहे तुझा सुद्धा वियोग या ठिकाणी पत्नीपासून झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग मात्र तुला सुद्धा मनुष्य रूपामध्ये पत्नीसाठी सर्व जंगलामध्ये सर्व रानामध्ये फिरावं लागेल. अशा प्रकारचा शाप त्या ठिकाणी वृंदेने दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारची कारणं ते या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. मग मात्र भगवान शिवजी हसून बोलू लागले हे पार्वती, एकदा तर नारदजींनीच विष्णूंना शाप दिलेला आहे असं म्हटल्यानंतर पार्वती मातेला नवल वाटू लागलं. नारद मुनी हे भगवान विष्णूचे अतिशय सर्वश्रेष्ठ भक्त आहेत आणि भक्त एवढे सर्वश्रेष्ठ असताना नारदांनी त्यांना शाप द्यावा असं काय कारण आहे. आणि मग मात्र पार्वती माता या ठिकाणी विचारू लागलेले आहेत की विष्णूला मनुष्य रूपामध्ये अवतार घेण्यासाठी अशा प्रकारचा शाप नारदांनी त्यांना का द्यावा. आणि मग मात्र महाराज त्या ठिकाणी बोलू लागले. याज्ञवल्क्यजी भारद्वाजांना सांगू लागले की काकभुसुंडी गरुडाला जे रामकथा सांगतात तीच कथा मी तुम्हाला सांगत आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे नारद हिमालयावर एक पवित्र गुहा
त्या ठिकाणी पाहून अतिशय सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी पवित्र गंगा पाहिलेली आहे आणि पवित्र गंगा पाहून त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी तप साधना आपण करावी अशा प्रकारचं नारद मुनींच्या मनामध्ये आलेलं आहे. नारद मुनींची इच्छा आहे, नयनरम्य वातावरण आहे, या ठिकाणी आपण अतिशय सुंदर अशा प्रकारे समाधी अवस्थेपर्यंत तप केलं पाहिजे. आणि मग मात्र नारद मुनींनी आपली गती थांबवली. त्रैलोक्यामध्ये गमन करणारे नारद मुनी आहेत, गती थांबवून टाकली आणि गती थांबविल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी तपश्चर्या करू लागलेले आहेत. त्यांची तपश्चर्या परिपूर्ण होणार आहे. पण एवढ्यामध्ये इंद्राने त्यांना पाहिलेलं आहे. जसंही इंद्राने पाहिलं, इंद्राला वाटू लागलं या नारद मुनींचं तप जर सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या स्थितीपर्यंत पोहोचलं तर मग मात्र हा नारद स्वर्गाधिपती होईल, माझी जागा घेईल. म्हणून इंद्राने महाराज कामदेवाला पाठवलेला आहे. आणि जसंही कामदेव त्या ठिकाणी येऊन नारद मुनीवर प्रभाव टाकू लागले, नारद मुनीनं डुंकूनही त्या कामदेवाकडे पाहिलेलं नाही. आणि मग मात्र आता इंद्राला भीती वाटू लागली. अनेक प्रकारे प्रयत्न करूनही नारद मुनीची समाधी अवस्था काही उत्थान करता आली नाही. शेवटी नारद मुनी स्वइच्छेने उत्थान झाले आणि स्वइच्छेने ज्यावेळी समाधी अवस्थेमधून बाहेर आले त्यावेळी त्यांना मात्र अभिमान झालेला आहे. कामदेवांनी ज्या शिवजींना सोडलं नाही त्यांचा प्रभाव माझ्यावर झाला नाही, मी कामदेवाला सुद्धा हरवलेला आहे. अशा प्रकारची महाराज त्यांना गर्व अभिमान झाल्यानंतर मग मात्र नारद मुनी समाधी अवस्थेतून उठले आणि समाधी अवस्थेतून उठून त्या ठिकाणी शिवजीकडे गेले. शिवजीला सांगितलं, कामदेवांनी माझ्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण कामदेवाला सुद्धा मी जमू दिलं नाही, त्याला हरवलेलं आहे. अशा प्रकारे मोठमोठ्याने हसून नारद मुनी भगवान शिवजींना आपली कथा सांगू लागले. परंतु भगवान शिवजींनी ती कथा ऐकून घेतली आणि भगवान शिवजींनी सांगितलं, नारदा, अरे एवढा अभिमान बरा नाही. ही कथा माझ्याजवळच सांगितलीस ते सांगितलीस, याच्या पुढे दुसऱ्याला ही कथा सांगायची नाही. असं म्हटल्यानंतर पण नारद मुनींनी केलेला पराक्रम आहे, कामाला हरवलेलं आहे. जो काम कुणालाच भीत नाही, हरिहराची आबरू घेतो अशा प्रकारचा काम, आणि त्याच्यावर मी विजय संपादन केला. खुशी मावना महाराज नारद मुनीला फार आनंद होऊ लागला. शिवजी काही म्हणतात, जाऊ द्या, आपण जाऊ आता वैकुंठाला आणि विष्णूला सुद्धा सांगू. आणि मग मात्र नारद मुनी वैकुंठाला गेले. विष्णूच्या समोर गेल्यानंतर हसू लागले नारद मुनी. विष्णू अंतर्ज्ञानी आहेत, विष्णूंनी ओळखलं, अरे काहीतरी गडबड आहे. आणि मग मात्र त्या ठिकाणी नारद मुनींना विचारू लागलेले, कसं काय तुमचं येणं झालं. असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, काय सांगावं, कामांनी माझ्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न. आणि असं म्हटल्यानंतर मग मात्र महाराज भगवान शिवजीला वाटू लागले, अरे रे रे, एवढा नारद मुनी पण अभिमानाने गर्वाने वाया गेलेला आहे. हा, याचा गर्व हरण केलं पाहिजे, याचा अभिमान हरण केलं पाहिजे. अशा प्रकारची इच्छा भगवान विष्णूच्या अंतःकरणामध्ये झाली. आणि मग मात्र नारद मुनीला म्हणू लागलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी आलात, अतिशय चांगलं झालेलं आहे. दोघांचा संवाद झाला. नारद मुनी पुन्हा परत निघाले आणि परत निघाल्यानंतर भगवान विष्णूंनी नारदांची चेष्टा करण्याचं ठरवलेलं आहे. नारदांनी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे रस्त्यामध्येच सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं गाव निर्माण केलेलं आहे, नगर निर्माण केलं महाराज. आणि त्या नगरामध्ये अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं शालिनिधी नावाचा राजा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. वैभव आहे, विलास आहे, ऐश्वर्य आहे. आणि मग मात्र त्या शालिनिधी नावाच्या राज्यामध्ये मायेने अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे वैकुंठाप्रमाणे त्याच्यामध्ये सर्व सुविधा केलेल्या आहेत. आणि त्या शालिनिधी राजाला एक अतिशय रूपवान अशा प्रकारची मुलगी, जिला विश्वकन्या म्हणतात, तिची निर्मिती केलेली आहे. त्या शालिनिधी राजाच्या राज्यातून जात असताना नारद मुनी त्या ठिकाणी आले. ती विश्वकन्या विवाहास योग्य झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी फार मोठं स्वयंवर त्यांनी भरवलेलं आहे. आणि स्वयंवरामध्ये त्या ठिकाणी अनेक देशाचे राजे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. स्वतः नारद मुनी त्या राज्यातून जात असताना
ते शालिनीधी राजांनी नारद मुनींना पाहिलेलं आहे. फार मोठे साधू आहेत, भक्त आहेत आणि अशा प्रकारच्या भक्तांचं पूजन आपल्या घरी नेऊन केलं पाहिजे अशा प्रकारची इच्छा शालिनीधी राजांना झालेली आहे. आणि मग मात्र शालिनीधी राजांनी नारद मुनींना त्यांच्या घरी घेऊन गेलेले आहेत. घरी घेऊन गेल्यानंतर अतिशय सुंदर अशा प्रकारे त्यांची पद्मपूजा केलेली आहे. बसायला आसन टाकलेलं आहे. आसनावर त्या ठिकाणी नारद मुनींना बसवलेलं आहे. चहा पाणी पाहुणचार झाल्यानंतर माझ्या मुलीचं या ठिकाणी स्वयंवर आहे, तुम्ही थांबावं अशा प्रकारची इच्छा त्या शालिनीधी राजांनी नारद मुनीकडे व्यक्त केलेली आहे. मग मात्र महाराज नारद मुनी म्हणतात, मी एका ठिकाणी थांबत नाही अशा प्रकारची इच्छा त्यांनी दर्शवून सांगितली. परंतु एवढ्यामध्ये ज्या कन्येचा विवाह आहे तिच्या नशिबामध्ये तिचा पती कसा असेल हे तरी मला सांगा अशा प्रकारची इच्छा त्या शालिनीधी राजाने नारद मुनीकडे केलेली आहे. आणि मग मात्र नारद मुनी च्या समोर विश्वकन्या बसलेली आहे. पती कसा मिळेल असं विचारल्यानंतर आता नारद मुनी भविष्य सांगू लागले. आणि भविष्य सांगत असताना त्या विश्वकन्येचा हात नारद मुनींनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. मायेनं रचित असलेलं हे सर्व महाराज भगवान विष्णूंनी केलेला खेळ आहे. ब्रह्मादिकानं कळे खोळ आईशी हे आकळ धरलेली अशा प्रकारचा भगवान विष्णू आहे. आणि त्या विष्णूंनी मात्र महाराज नारदाची बुद्धी भ्रष्ट करून टाकलेली आहे. आणि नारदाला वाटू लागलेला आहे की आपणच या मुलीसोबत विवाह करावा. आणि मग मात्र नारद मुनींना शालिनीधी राजा पुन्हा पुन्हा विचारू लागला, अहो माझ्या कन्येला मुलगा कसा मिळेल सांग. असं सांगा म्हटल्याबरोबर नारद मुनी सांगू लागले. बाबूराव नारद मुनी काय सांगू लागले, हिला पती अतिशय सुंदर मिळणार आहे, त्रैलोक्यामध्ये गमन करणारा असणार आहे, भगवंताचं नामचिंतन सतत करणारा असणार आहे, विना वाजवणारा, सतत विना गळ्यामध्ये राहणारा आणि भगवंताचं मुखामध्ये नाम असणारा, त्रैलोक्यामध्ये गमन करणारा, भगवंतावर निष्ठा असलेला अशा प्रकारचा स्वरूप सुंदर मुलगा हिच्या नशिबामध्ये आहे असं स्वतःच वर्णन करून नारद मुनी सांगू लागले. आणि शालिनीधी राजाने ते ऐकलं. आणि मग मात्र काही वेळ त्या ठिकाणी थांबल्यानंतर नारद मुनींना विवाहाची इच्छा झालेली आहे. आणि भगवंताची लीला असल्यामुळे नारद मुनींची बुद्धी भ्रष्ट करून टाकले. नारद मुनी परत जाऊ लागले, विचार करू लागले, जेवढे राजे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यामध्ये आपलं स्वरूप सुंदर दिसलं पाहिजे अशी इच्छा व्यक्त करू लागली. मग कसं करावं, आपलं तर तेवढं स्वरूप छान नाही आहे की नाही, आपण तर थोडे काळे सावळे आहेत. भगवान परमात्मा अतिशय सुंदर आहे. भगवान परमात्म्यासारखं स्वरूप दुसरीकडे कुणाकडे नाही है की नाही. राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि रवी शशिकळा लोपलिया अशा प्रकारचा असलेला हा त्यांचं रूप आपण मागून घ्यावं म्हटले, विवाह करावा. नारद मुनी वैकुंठाला जातात. भगवान विष्णूंनी हिरलेलं आहे. भगवान विष्णू विचारू लागले, काय येणं केलं. त्यांनी सांगितलं, मला विवाह करण्याची इच्छा झालेली आहे. भगवान विष्णू हसले. भगवान विष्णू म्हणले, नारद मुनी तुम्ही त्रैलोक्यामध्ये गमन करणारे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, अतिशय ब्रह्मचारी म्हणून तुमचं नाव या ठिकाणी झालेलं आहे. आणि असा असताना तुम्हाला ही इच्छा व्हावी, अशा प्रकारची दुर्बुद्धी सुचावी, हे काय कारण आहे. अशा प्रकारे म्हटल्यानंतर नारद मुनी म्हणू लागले, देवा तुला मात्र 16,000 हजार बायका असा वाटतात आणि मला एक नको का. अहो माझी इच्छा झाली आहे, मला लग्न करायचंय. आणि मग मात्र महाराज भगवान विष्णूला म्हणू लागले, मला लग्न करायचंय पण स्वरूप सुंदर मला व्हावं अशा प्रकारची इच्छा आहे. जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही काय करा, तुमचं रूप मला द्या. ज्याच्या योगाने त्या रूपाने मी तिला मोहित करून त्या ठिकाणी माझ्यासोबत विवाह करण्यास ती तयार होईल. आहे का नाही. आता बऱ्याच पोरांचे विवाह जमत नाहीत ह्या काळात सुद्धा. मोहनदादा बऱ्याच पोरांची जमना झालीत विवाह. मग ते काय करतात, काहीतरी धंदा कर, लग्न जमलं की मोडून टाकायचा धंदा. तसं त्यांनी सांगितलं, आता लग्न वगैरे झालं की तुला रूप मी परत देऊन टाकतो, पण तोपर्यंत मला दे असं म्हटल्यानंतर भगवान विष्णूला बरं वाटलं. भगवान विष्णू सांगितलं, काही हरकत नाही, घेऊन जा म्हणले माझं रूप. घेऊन जा म्हटल्यानंतर दिलं म्हणले तुला. तुला पाहिल्याबरोबर ती मुलगी तुझ्या गळ्यामध्ये हार घालील, कसल्याच प्रकारची चिंता करायची गरज नाही. आणि मग मात्र नारद मुनी फुगले की आपल्यासारखा स्वरूप सुंदर आता दुसरा कोणी तयार
अशा प्रकारे नारद मुनी त्या आविर्भावामध्ये त्या शालिनिधी राजामध्ये गेलेले आहेत. स्वयंवर भरलेलं आहे, अनेक देशोदेशीचे राजे बसलेले आहेत आणि त्या राजामध्ये हा नारद मुनी सुद्धा विवाहासाठी एका खुर्चीवर बसलेले आहेत. त्यांना वाटू लागला अतिशय सुंदर अशा प्रकारचं ते रूप आहे. आणि जसंही महाराज ती मुलगी हातामध्ये माळ घेऊन घालण्यासाठी येऊ लागलेली आहे, अनेक राजे लोकांना पाहत 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 ती मुलगी आली, नारद मुनींच्या जवळ आली. नारद मुनींना वाटू लागलं आता येणार आणि मलाच हार घालणार, अशा प्रकारची इच्छा त्यांना वाटू लागलेली आहे. मग मात्र ती मुलगी जवळ जवळ आलेली आहे आणि जशी ही जवळ आली यांची खुर्ची मागे टाकली पुढे निघून गेली. जशी ही पुढे निघून गेली, शिवजीचे 2 गण त्या मुलीसोबत विवाह करण्यासाठी नारद मुनींच्या बाजूला बसलेले होते. शिवजींचे 2 गण, त्यांनाही वाटू लागलं आपलाही विवाह तिच्या बरोबर व्हावा. आणि अशा देवगण त्या 2 गणांनी महाराज नारद मुनींची अवस्था पाहिली आणि ते खदकन हसले. हसल्यानंतर नारद मुनी म्हणतात माझ्या बाजूला तुम्ही बसलात, तुम्हाला हसण्याचं कारण काय, असं म्हटल्यानंतर मग मात्र ते गण म्हणू लागले अहो नारद मुनी, तुम्ही या ठिकाणी जे रूप घेऊन आलेले आहात ते रूप एकदा तुम्ही जाऊन आरशामध्ये पहा. असं म्हटल्यानंतर नारद मुनीला वाटू लागलं मी तर अतिशय स्वरूप सुंदर आहे, स्वतः भगवान विष्णूंनी त्यांचं रूप मला दिलेलं आहे, असं असताना हे कसं काय असं बोलतात. नारद मुनी उठले, आरशाच्या समोर जाऊन रूप पाहिलं तर महाराज रूप कसं होतं, मागे शेपटी आलेली, सर्व वानराचं तोंड लावलेलं. आणि मग मात्र ते पाहिल्याबरोबर नारद मुनी वैकुंठाला क्रोधानं रागानं निघून गेले आणि वैकुंठामध्ये जाऊन त्या ठिकाणी विष्णूला बोलू लागले, विष्णू तू फार कपटी आहेस. राक्षस लोक मला सर्व सांगत होते तुमच्या विष्णू देवासारखा कपटी दुसरा कोणी नाही, खरोखरच तू छळी आहेस आणि असा कपटी असल्यामुळेच तुला माझा विवाह व्हावा असं वाटलं नाही. आणि मग मात्र तू मला जे रूप दिलंस ते अतिशय घाणेरडं रूप दिलेलं आहेस, माकडाचं तोंड बसवलेलं आहेस आणि माझा त्या विश्वकन्येपासून तू वियोग केलेला आहेस. अशा प्रकारे म्हटल्यानंतर नारद मुनी भगवान विष्णूंना त्याच ठिकाणी शाप देतात की तुलाही तुझ्या पत्नीचा वियोग होईल आणि ज्यावेळी वियोग होईल त्यावेळी मात्र जे मला रूप दिलंस वानराचं त्याच रूपामध्ये ते तुला त्या पत्नीचा आणि तुझा विरह दूर करतील. तुला पत्नीशी भेटवण्यासाठी याच वानरांची तुला फौज निर्माण करावी लागेल, त्यांचं सहकार्य घ्यावं लागेल. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. आणि मग मात्र महाराज अशा प्रकारे झाल्यानंतर याज्ञवल्क्य ऋषी सांगू लागले नारद मुनींच्या शापामुळे सुद्धा भगवान विष्णूंना रामप्रभू चंद्रांच्या अवतारामध्ये यावं लागलेलं आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे स्वयंभुव मनो आणि शतरूपा यांच्यापासून जी सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे ती उत्पत्तीमध्ये कश्यप आणि आदिती हे 2 त्यांचे पुत्र आहेत, कश्यप आणि आदिती. मग कश्यप आणि आदिती पासून हा सर्व ही सृष्टी निर्माण झालेली आहे. आपणा सर्वांना माहित आहे सत्यनारायण करत असताना काही गोष्टी माहीत नसतील, गोत्र जर आपल्याला माहीत नसतील तर ब्राह्मण म्हणतात तुम्ही काय करा कश्यप गोत्र सांगा, कारण कश्यपापासून सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग मात्र तेच कश्यप दशरथाच्या रूपामध्ये आणि आदिती कौशल्य मातेच्या रूपामध्ये या ठिकाणी जो रघुकुल वंश आहे अयोध्येमध्ये, या रघुकुल वंशामध्ये या ठिकाणी राहू लागलेले आहेत. दशरथ राजा अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आहेत आणि दशरथ राजांना 700 राणे आहेत. 700 आणि त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारच्या ज्या राण्या आहेत त्यांना कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी म्हणतात. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी आलेला आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे हा विचार सांगत असताना सर्व संत महात्मे त्या ठिकाणी सांगू लागले. याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाज ऋषींना सांगतात की हे बाबा अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे दशरथ राजा त्यांचं राज्य चालू आहे. 700 राणे आहेत, पण 700 राणे असल्या तरीही
आता वंशाला अजून पुत्रप्राप्ती झालेली नाही आणि मग मात्र अतिशय दुःखी अशा प्रकारचे दशरथ राजा या अयोध्येमध्ये राहू लागलेले आहेत. अयोध्येमध्ये दशरथ राजा दुःखी राहू लागले. उदासीन अशा प्रकारची त्यांची वृत्ती झालेली आहे आणि अशी उदासीन वृत्ती झालेली असल्यामुळे मग मात्र दशरथ राजा वशिष्ठांकडे जातात आणि वशिष्ठ ऋषी हे कुलगुरू आहेत, अयोध्येचे कुलगुरू. जेव्हापासून हे वंश चालू झालेला आहे तेव्हापासून वशिष्ठ हे त्यांचे कुलगुरू आहेत, सर्व कुळांचे गुरु म्हणून त्यांना कुलगुरू असं म्हटलेलं आहे. वशिष्ठाकडे जातात आणि वशिष्ठाकडे गेल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी वशिष्ठांची शरणागती पत्करतात. वशिष्ठांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलेलं आहे आणि दशरथ राजाला वशिष्ठ म्हणू लागलेले आहेत, तुम्हाला एवढं दुःख कशाचं झालंय आम्हाला सांगा, एवढी तुमची उदासीनता तुमच्या चेहऱ्यावर काय आहे का नाही, एवढी उदासीनता का, जेवण जास्त झालंय का, गुलाबजामुन जास्त झालेत का, खीर जास्त झाले असं विचारू लागले या दशरथ राजाला. वशिष्ठ ऋषी म्हणू लागले 700 राणे असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे पदार्थ तुम्हाला खायला दिले का, त्याच्यामुळे तुम्हाला झोप सतत येते आहे का नाही. झोप येऊ नये म्हणून सुद्धा आमच्याकडे पर्याय आहे. माणसाचे चेहरे बघितले की आम्ही ओळखतात लगेच. आता दिव्याखालीचा अंधार म्हणल्यास बाकीचं काय, आमचा मदनच जास्त बोर झालेला दिसायला आहे का नाही. पण मदनाचा चेहरा तसंच आहे. मदनाचा पुतळा आहे महाराज, त्याला काय बघायचंच काम नाही. मग त्याच्यासाठी सर्वांनी आता हातानं टाळ्या आणि मुखानं नामस्मरण करा. कथा राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा 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 राम 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 सीता राम राजा आणि 700 राण्यासह या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारे राज्य करू लागलेले आहेत. रावणाचा अवतार त्यापूर्वीच त्या ठिकाणी झालेला आहे. समुद्रामध्ये त्रिकुट नावाचा पर्वत आहे, त्यावर तप आणि मय दानवाने अतिशय सुंदर अशा प्रकारे ब्रह्माच्या आदेशाने अतिशय अवर्णनीय बांधलेला दुर्ग किल्ला त्या ठिकाणी आहे. कुबेर अनेक सैन्यासह त्या ठिकाणी राहू लागलेला आहे आणि ही बातमी रावणाला कळलेली आहे. रावणाला जशी ही बातमी कळली, रावणाने आपली राक्षसांची फौज घेतलेली आहे आणि कुबेरावर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. कुबेर 100 लोकांच्या स्त्रिया तिथेच ठेवून राजधानी त्या ठिकाणी निर्माण करून बसलेला होता. परंतु रावणाने ज्यावेळी आक्रमण केलेलं आहे त्याच्याकडे जे पुष्पक नावाचं विमान आहे त्याचंही हरण
आमच्या रावणाने त्या ठिकाणी केलेले, कुबेराचा पाडाव केला आणि कुबेराला त्या ठिकाणी हाकलून देऊन अतिशय सुंदर अशा प्रकारचं राज्य रावण त्या ठिकाणी करू लागलेला आहे. अनेक पत्न्या त्या ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये मुख्य मंदोदरी आहे आणि तिच्याच पोटी मेघनाथ रावणाचा मोठा मुलगा अतिशय शूरवीर अशा प्रकारचा उत्पन्न झालेला आहे. दुर्मुख, अकंपन, वज्रदंत, धूमकेतू, अतिकाय अशा प्रकारचे जगाला जिंकतील अशा शौर्याने, बलाने, सामर्थ्यवान अशा प्रकारचे त्या ठिकाणी बलवान, आसुरी माया असलेले आणि देवता, यज्ञ, भजन, कीर्तन सर्व मोडून टाकणारे बलवान अशा प्रकारचे पुत्र आणि सगळीकडे राक्षसांचं राज्य चालू झालेलं आहे. आपणा सर्वांना माहित आहे, पूर्वीच्या काळामध्ये अनेक प्रकारचे जे मंदिरं उद्ध्वस्त करत यवनांच्या फौजा फिरायच्या, मंदिरं उद्ध्वस्त करीत फिरायच्या यवनांच्या फौजा. आपल्याला माहित आहे, फार पूर्वी आपलं तर कृतयुगापासून या ठिकाणी आहे, सत्ययुगापासून आपण या ठिकाणी आहोत. भगवान रामप्रभुचंद्रांचं मंदिर आहे, परंतु त्या ठिकाणी भगवान रामप्रभुचंद्रांचं मंदिर पाडून त्या ठिकाणी मस्जिद उभा करण्याचं काम पूर्वी काही लोकांनी केलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये औरंगजेब, जो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, औरंगजेब आपल्या सर्वांना माहिती आहे, औरंगजेबाच्या अगोदर 6व्या पिढीमध्ये बाबर होऊन गेला होता, बाबर. आणि त्या बाबराने या ठिकाणी मंदिर पाडून मस्जिद निर्माण केलेली होती. बाबर म्हणजे जवळपास आजचा नाही, त्याला 1000 वर्षे झालेली आहेत. त्याच्यानंतर काही लोकांनी या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु जमलं नाही. अनेक प्रकारच्या आपल्या समोर 92चं फार मोठं बाबरी मस्जिद पाडल्यानंतर आपल्याकडे फार मोठा हे झाला होता, हो आहे की नाही. आणि मग मात्र अशा प्रकारे या ठिकाणी कोणी या जागेबद्दल बोलायला सुद्धा तयार नव्हतं. अनेक राजे होऊन गेले, आता थोडे पंतप्रधान झाले का आपले, परंतु अनेक पंतप्रधानामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं कार्य. आज जर आपण मंदिर पाहिलं तर त्या मंदिराचं सर्व जे स्ट्रक्चर आहे किंवा आकृती आहे ही मनुष्याच्या डोळ्यातून कधीच जाणारी नाही. अशा प्रकारचं अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं मंदिर उभारण्यात केलेली आहे. ते मंदिर पाहिल्यानंतर बघा, नुसतं फिरून जरी मध्ये येऊन देवाचं दर्शन झाल्याबरोबर किती समाधानाची प्राप्ती होते. इतक्या लांबून आपण जवळपास 2000 किलोमीटरचा प्रवास करीत इथपर्यंत आलो. परळी, गंगाखेड हे जे परिसर आहे का नाही, ह्या परिसरातून येण्यासाठी इथं 2000 किलोमीटरचा प्रवास आहे. तुम्हाला माहित नसलं तर आम्ही जे प्रवास केला ते सांगतो तुम्हाला. मनमाड पर्यंत 355 किलोमीटर आहे आणि मनमाड वरून अयोध्या 1636 किलोमीटर आहे. किती? 1636. मग एवढा प्रवास करून इथपर्यंत आपण आलो, त्याचं कारण भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी. आणि हे जे भव्य अशा प्रकारचं दिव्य मंदिर या ठिकाणी उभा केलेलं आहे, ते मंदिर आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळावं ही इच्छा अनेक लोकांनी पूर्वी सुद्धा मनामध्ये धारण केली होती, परंतु त्यांची इच्छा परिपूर्ण झाली नाही. आपण कालही मी तुम्हाला सांगितलं, आपण परमभाग्यवान आहोत. आपल्याला ह्या मंदिराची स्थापना आणि जीर्णोद्धार या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. असं अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं मंदिर आहे. मग पूर्वीच्या काळामध्ये ज्याचं बळ जास्त असेल ते त्या ठिकाणी मंदिर उभा करायचे. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा तसंच होतं. रावणाचं बळ अतिशय जास्त झालेलं आहे. भक्त आहेत, ऋषीमुनी आहेत, यांना यज्ञ आता रावण करू देत नाही. पापाने पृथ्वीवर ओझं झालेलं आहे. आणि मग मात्र महाराज अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे या ठिकाणी जी पृथ्वी माता आहे तिनं या ठिकाणी गायीचं रूप धारण केलेलं आहे. आणि गायीचं रूप धारण करून भगवान ब्रह्मदेवाकडे त्या गेलेल्या आहेत. भगवान ब्रह्मदेवाकडे गेल्या. ब्रह्मदेवाला सांगितलं कसंही करा, हा जो पाप आहे, पाप करणारा जो रावण आहे याचा निपात झाला पाहिजे. कसंही करून या ठिकाणी तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा. परंतु ब्रह्मदेवानी सांगितलं अवतार घ्यायचा आणि अशा बलाढ्य लोकांना मारायचं हे माझ्या हातात नाही. त्याच्यासाठी आपण शिवजीकडे जाऊ. भगवान शिवजीकडे जातात. भगवान शिवजींनी सांगितलं या ठिकाणी ते अवतार घेण्याचं कार्य विष्णूकडे आहे, म्हणून आपण सर्वजण विष्णूकडे जाऊ असं म्हटल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी महाराज ब्रह्मदेव, इंद्र, शिवजी
सर्वजण या ठिकाणी भगवान विष्णूकडे गेलेले आहेत. कारण कसल्याच प्रकारचं या ठिकाणी कीर्तन होत नाही, भजन होत नाही, यज्ञ मोडून गेलेले आहेत. पाप्याच्या या दैत्यांच्या भेने भेने सर्व अभक्त झालेले आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी सांगू लागले आणि पृथ्वी मातेने रडून सांगितलं, मला ह्या पापाचं फार मोठं ओझं झालेलं आहे. पापी जे दैत्य अभक्त ते मातले, पापी जे अभक्त दैत्य ते मातले, पापी जे भक्त ते मातले, पापी जे भक्त ते मातले, पापी जे अभक्त दैत्य ते मातले, पापी जे अभक्त दैत्य ते मातले, पापी जे भक्त ते मातले, पापी जे भक्त ते मातले. धरणीशी झाले ओझे त्यांचे, धरणीशी झाले ओझे त्यांचे, दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्वा, दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्वा. मातले धरणीशी धरणीशी मातले, ओझे त्याचे, दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्वा, दिधलासे त्रास ऋषी मुनी न पूजिती देवा कोणी एका, न पूजिती देवा कोणी एक, न पूजिती देवा कोणी एक, न पूजिती देवा कोणी एक, दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्वा, दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्वा, दिधलासे त्रास. दिधलासे त्रास मुनी ऋषी राहिलेले यज्ञ मोडिले कीर्तन, राहिलेले यज्ञ मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या फेने, पळाले ब्राह्मण दैत्या फेने, पळाले ब्राह्मण दैत्या फेने, बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसवेना फार मज आता, चालियेले सर्व शिराब्धीशी, नामा म्हणे आता करतील स्तुती, सावधान चित्ती परिसावे, सावधान चित्ती परिसावे, दिधलासे सर्वा ऋषी मुनी सर्वा, दिधलासे त्रास ऋषी मुनी सर्वा, दिधलासे त्रास सर्व मुनी सर्वा, दिधलासे त्रास सर्व मुनी सर्वा. बोलो सिया रामचंद्र की जय. आता झोपले नाहीत बघा कोणीचा, मध्ये झालं जरा. पृथ्वी मातेनं अशा प्रकारचं रूप धारण केलं आणि मग मात्र त्या ठिकाणी गेले. नामदेव राय या ठिकाणी वर्णन करत असताना आताशी सांगू लागलेले आहेत, आता ब्रह्मदेव
भगवान विष्णूंची स्तुती करतील आणि भगवान परमात्मा अवतार घेण्यासाठी तयार होतील. ही सर्व रामायणातील वृत्तांत शिवजी पार्वती मातेला सांगू लागलेले आहेत. आणि मग मात्र हे सर्व मंडळ ज्या ठिकाणी गेलेलं आहे, शेषशाही भगवान परमात्मा त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि ब्रह्मदेव त्यांची स्तुती करू लागलेले आहेत. जय जय सुरनायक जन सुखदायक प्रणत पालन भगवंता गोद्विज हितकारी जय असुरारी सिंधू सुता प्रियकांता पालन सुरधरणी अद्भुत करणी मरण जानई कोई जो सहज कृपाला दीन दयाला करू अनुग्रह सोही त्राहे 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 सोडवी अनंता 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 लागू दे ममता तुझे पायी लागू दे ममता तुझे पायी लागो दे ममता तुझे पायी लागो दे ममता तुझे पायी एकची मागणे देई तुझी गोडी एकची मागणे देई तुझी गोडी तुझे पाये सोडवी अनंता तुझे पाये सोडवी अनंता तुझे पाये सोडवी अनंता तुझे पाये एकची मागणे तुझी गोडी एकची मागणे देई तुझी गोडी. आणि मग मात्र महाराज शिव आपलं भगवान विष्णूची स्तुती करत असताना ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, फार त्रासाने या ठिकाणी आम्ही कंटाळलेलो आहे. हे अनंता, जे नाम तू या ठिकाणी धारण केलेलं आहेस आणि अशा प्रकारे तुझ्या पायावर आम्ही शरणागती या ठिकाणी पत्करत आहोत. आमचं एकच मागणं आहे, जे गोड मागणं आहे, तुम्ही अवतार घ्यावा आणि मग मात्र तुमच्याशिवाय आम्हाला इतरांची आवड नाही. आणि म्हणून या ठिकाणी महाराज अनेक प्रकारे ब्रह्मदेव भगवान विष्णूंची स्तुती करू लागलेले आहेत. भगवंता, तुम्ही काहीही करा, अवतार घ्या आणि त्या पाप्याचा नाश करा. आणि मग मात्र असं सांगत असताना हा जीव या भवसागरामध्ये अतिशय कंटाळून गेलेला आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. ब्रह्मदेवाची स्तुती त्या ठिकाणी करत असताना त्रासला हा जीव संसारीच्या सुखा तुझ वीन सखा नाही कोणी आईसे माझे मनी वाटे नारायणा. तुम्ही अवतार धारण करा, अवतार धारण करा, अवतार धारण करा. ही स्तुती भगवान विष्णूंनी ऐकली आणि मग मात्र महाराज ऐकल्यानंतर संतुष्ट भगवान परमात्मा क्षीराब्दीमध्ये झालेले आहेत. आणि संतुष्ट झालेले भगवान परमात्मा आकाशवाणीद्वारे या सर्वांना अभय देऊ लागलेले आहेत, सांगू लागलेले आहेत, अजिबात काळजी करायचं काम नाही. ब्रह्मदेव, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आल्यानंतर तुमचं कार्य परिपूर्ण मी करणार आहे. अजिबात कसल्याच प्रकारची चिंता करण्याचं काम नाही. त्या राक्षसांचा घात करण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी येणार आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारची ओवी आमचे श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी लिहितात. मी कोणत्या हेतूने, कशा निमित्ताने आणि कौसा अवतार या ठिकाणी धारण करीन, एकाच ओवीमध्ये महाराज आमच्या श्री संत एकनाथ महाराजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. करावया राक्षसांचा घात मी अवतरेन रघुनाथ रमा मुख्य कलह हेत इचे नियंत निशाचरा. जा
आणि जाऊन त्या ठिकाणी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे तुम्ही अवतार धारण करा. कोणी या ठिकाणी वानराच्या रूपामध्ये जा. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे त्या ठिकाणी गेल्यानंतर मीही तुमच्या पाठीमागे येणार आहे. कारण काय सांगणार, तुमचा अपराध केलेला असताना तुम्ही रावणाचा वध कसा करणार, असा कदाचित ब्रह्मदेवानी त्या स्तुतीमध्ये भगवान विष्णूंना प्रश्न विचारलेला असावा आणि त्याचं उत्तर त्यांनी सांगितलं. त्याची काळजी तुम्ही करायची गरज नाही. माझा अपराध जरी केलेला नसला तरी मी तो अपराध करायला लावीन आणि त्याचा वध केल्याशिवाय राहणार नाही. कारण रमा मुख्य कलह हेत इचेनी अंत निशाचरा. कारण ही रमा सुद्धा माझ्या ठिकाणी माझ्यासोबत अवतीर्ण होईल. सीतेच्या रूपामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर रावण तिला घेऊन जाईल आणि तिच्या निमित्ताने तुमच्यावर न येऊ देता मी त्याचा काटा काढल्याशिवाय राहणार. बरेच लोक म्हणतात आम्हाला त्याची भीती वाटते. कदाचित तुमच्याकडून कार्य परिपूर्ण नाही झालं आणि रावणाला जर तुम्हाला नाही मारता आलं, शंका भक्ताला सुद्धा वाटते, तर पुन्हा तो आमच्यावर आक्रमण करीन आणि आम्हाला फार पूर्वीपेक्षाही जास्त त्रास देईल. मग मात्र महाराज या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारे ब्रह्मदेवाने जी स्तुती केली ती स्तुतीला या ठिकाणी मान देऊन भगवान विष्णूने अवतार धारण करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. ब्रह्मदेवानी पृथ्वी मातेला समजावून सांगितलेलं आहे आणि सर्वजण आनंदाने त्या ठिकाणाहून परत आलेले आहेत. इकडे अयोध्या नगरीमध्ये रघुकुल शिरोमणी राजा दशरथ उदासीन अवस्थेमध्ये आहे. पुत्र संतती होत नाही, काय करावं. वशिष्ठ ऋषी कुलगुरू आहेत, त्यांच्याकडे दर्शनासाठी गेलेले आहेत. अतिशय उदासीन अवस्था आहे. एवढं राज्य आहे, रघुकुल वंश आहे आणि या रघुकुल वंशामध्ये दिवा नाही. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा वंश पुढे वाढत नाही. 700 राणे आहेत, एकापेक्षाही एक सर्वश्रेष्ठ असताना वंश का वाढत नाही. दशरथ राजा अतिशय उद्विग्न अवस्थेमध्ये आहेत आणि मग मात्र वशिष्ठाकडे गेलेले आहेत. वशिष्ठाची शरणागती पत्करली आणि शरणागती पत्करल्यानंतर त्या ठिकाणी दर्शन वशिष्ठांचं घेतलं. वशिष्ठांनी दशरथ राजांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर विचारलेलं आहे, हे दशरथ राजा, तुमच्या चेहऱ्यावर एवढी उदासीनता का, असं विचारल्याबरोबर दशरथ राजा मात्र या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. एक पुत्र प्राप्ती नसल्यामुळे सगळीकडे अनर्थ झालेला आहे. सर्व दुःख माझ्या अयोध्या नगरीमध्ये माझ्या महालामध्ये येऊन राहिलेली आहेत. कारण पुत्र प्राप्ती नसल्यामुळे जेवढं काही ऐश्वर्य आहे, जेवढं काही भोग आहेत, हे मला अतिशय दुःख देणारे ठरत आहेत. अशा प्रकारे म्हटल्यानंतर मग मात्र महाराज त्या ठिकाणी वशिष्ठांनी सांगितलं, काळजी करायचं काम नाही, तुला 4 पुत्र या ठिकाणी होणार आहेत, असं वशिष्ठांनी सांगितलेलं आहे. आपल्याला श्रावण बाळाच्याही या ठिकाणी कथेचा विस्तार या ठिकाणी करता येतो, परंतु वेळेअभावी सर्वांना माहीत असल्यामुळे तो मी या ठिकाणी करणार नाही. त्यांच्याही आई वडिलांच्या शापाने 4 पुत्र होणार आहेत हे दशरथ राजांना कळलेलं आहे. आणि मग मात्र बरेच दिवस त्या ठिकाणी श्रावण बाळ ज्यावेळी जन्माला आपलं मृत्युमुखी पडले आमच्या दशरथ राजांच्या बाणाने, त्यावेळी 12 वर्ष दुष्काळ त्या ठिकाणी पडलेला होता. मग त्या दुष्काळाचं निवारण करण्यासाठी शुक्रावर दशरथ राजांनी स्वारी केली होती आणि त्या स्वारीमध्ये त्यांच्या रथाचा आक मोडलेला आहे. आता पराभूत होतो की काय असं वाटत असताना कैकेयीने आपला हात त्याच्या आकामध्ये घातलेला आहे आणि त्या ठिकाणी युद्धामध्ये दशरथ राजांनी या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे. जसाही विजय प्राप्त केला, दशरथ राजा अतिशय प्रसन्न झालेले आहेत आणि प्रसन्न झालेल्या दशरथ राजांनी सांगितलेले, हे कैकेयी, तुला काय 2 वर मागायचे ते माग, मी तुझ्यावर आज खूप प्रसन्न आहे. मात्र महाराज कैकेयीची बुद्धी आहे. कैकेयीने सांगितलं, ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी मागेन. आणि मग मात्र हा इतिहास त्या ठिकाणी बंद झाला. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे महाराज मग मात्र त्या ठिकाणी इंद्र देवता सर्वांनी स्वर्गामध्ये त्यांचं सांत्वन केलेलं आहे आणि पुत्र प्राप्ती होण्याकरिता आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू असं इंद्रानं सांगितलेलं आहे. मग मात्र सांगितलं काय करावं लागेल. बृहस्पतींनी सांगितलं, तुम्हाला श्रृंगी नावाचे ऋषी आहेत, त्यांना भुलवून राज्यामध्ये आणावं लागेल आणि त्या ठिकाणी त्यांच्या हाती सुंदर अशा प्रकारचा पुत्र कामेष्ठी यज्ञ करावा लागेल. असं म्हटल्यानंतर मग श्रृंगीला आणावं कसं याचा विचार दशरथ राजा करू लागलेले आहेत.
कारण श्रंगी अतिशय समाधीस्थ अवस्थेमध्ये आहे आणि समाधी त्याची उत्थान करणं अतिशय अवघड आहे, कारण त्याचे वडील सुद्धा अतिशय पवित्र आणि फार तपस्वी आहेत. अशा प्रकारचे यांना माहीत असल्यामुळे जर या ठिकाणी आपण शृंगीला बोलावलं तर विभांडकाला क्रोध आल्याशिवाय राहणार नाही असं त्यांना वाटतं. मग कसं आणावं भुलवून अशा प्रकारचा विचार केल्यानंतर मग इंद्र त्या ठिकाणी सांगू लागले, मी काही अप्सरा त्या ठिकाणी पाठवतो आणि अप्सरा पाठवल्यानंतर ते समाधीतून बाहेर येतील, त्यांना भुलवून अयोध्येमध्ये आणतील आणि अयोध्येमध्ये आणल्यानंतर मग मात्र तुम्ही त्यांचा विवाह शंतनूची कन्या आहे की नाही त्याच्याबरोबर तुम्ही तिचा कन्या आहे तिच्याबरोबर विवाह करा. अशा प्रकारे म्हटल्यानंतर मग दशरथ राजाने सांगितलं काही हरकत नाही, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची सर्व तयारी केलेली आहे आणि तयारी करून त्या अप्सरांनी भुलवून महाराज श्रंगी ऋषीला पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी अयोध्येमध्ये या ठिकाणी आणलेला आहे. जसंही आले मग मात्र विभांडकाला कळालेलं आहे. मग विभांडकाला कळल्यानंतर विभांडकही क्रोधाने अयोध्येमध्ये प्रवेश करता झालेला आहे. परंतु दशरथ राजांचं ते बोलणं वागणं साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे महाराज तुम्ही येण्याची एवढी तसदी का घेतली, मला जर तुम्ही पाचारण केला असतं तर मी तुमच्यापर्यंत आलो असतो. अशा प्रकारे त्या क्रोधाविष्ट विभांडकाची समजूत आमच्या दशरथ राजांनी घातली आणि एवढ्यामध्ये ते विवाह जो त्यांच्याबरोबर केला होता श्रंगीचा त्या श्रंगीला आणि त्यांच्या सुनेला जवळ आणून दर्शन करून घेतलेलं आहे. जसंही दर्शन केलं अतिशय आनंद विभांडकाला झाला, क्रोध निघून गेला आणि श्रंगीला सांगितलं जसं दशरथ राजा म्हणतील त्या पद्धतीने वशिष्ठ ऋषी सांगतील त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञ करा आणि फळ प्राप्ती करून घ्या. असं म्हटल्यानंतर सुंदर अशा प्रकारच्या यज्ञाचं मंडन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि यज्ञाचं मंडन केल्यानंतर अतिशय सर्वश्रेष्ठ मंत्राद्वारे श्रंगी ऋषींनी तो यज्ञ परिपूर्ण या ठिकाणी करते झालेले आहेत. यज्ञ देवता प्रगट झालेली आहे. त्यांनी चारुपात्र हातामध्ये घेतलेला आहे आणि हातामध्ये घेऊन चारुपात्र ते प्रगट झालेले आहेत आणि मग मात्र जसा जसा भाग तसा त्यांना वाटण्याचा त्यांनी सांगितलेलं आहे. आता विलंब करायचा नाही, लवकरात लवकर याचे 3 भाग करायचे आणि 3 राण्यांना देऊन टाकायचे असं यज्ञ देवतेनं सांगितलं. वशिष्ठाने ते पात्र घेतलं. वशिष्ठांना सुद्धा पात्र घेतल्यानंतर वशिष्ठांनी दशरथ राजाच्या हातामध्ये ते पात्र दिलं आणि थोडाही वेळ न लावता लवकरात लवकर तुम्ही आपल्या पत्न्यांना हे खाऊ घाला. अशा प्रकारे म्हटल्यानंतर दशरथ राजा तिन्ही राण्या ज्या आहेत कौशल्या माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता यांच्या जवळ गेलेले आहेत आणि जवळ गेल्यानंतर मग मात्र महाराज पहिले त्या चारुपात्रामध्ये जे पायस होतं किंवा त्याला कोणी आपण पिंड म्हणतो त्या पिंडाचे 3 भाग केलेले आहेत. पहिला भाग कौशल्येला दिलेला आहे, दुसरा भाग सुमित्रेला दिलेला आहे आणि तिसरा भाग कैकेयीला दिलेला आहे. हे महाराष्ट्राच्या श्री संत एकनाथ महाराजांच्या रामायणानुसार बरं का. परंतु तुलसी रामायणामध्ये तसं नाही. तुलसी रामायणामध्ये थोडं वेगळं सांगितलेलं आहे. पहिला भाग कौशल्येला दिलेला आहे, दुसरा भाग सौमित्रेला दिलेला आहे आणि तिसऱ्या भागाचे सुद्धा काही एक एक भाग करून त्यांनी 2 भाग कैकेयीच्या हातावर दिलेले आहेत. आणि तुलसी रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे ते जे 2 भाग आहेत ते सौमित्रेला त्या ठिकाणी दिलेले आहे. असा थोडाफार फरक आहे. परंतु आपल्याकडे सर्व प्रसिद्ध सर्व संत मान्य सर्वांच्या मतानं कैकेयीला 2 भाग करून दिलेले आहेत. पण ते का दिले त्याचंही कारण त्यांनी सांगितलेलं आहे. पिंड घारीने झडपिला, रागाने बघू लागल्या. मी एवढी आवडती पटराणी असून स्वर्गामध्ये मला घेऊन गेले, मी यांना युद्धामध्ये विजय संपादन करून दिला, मी सर्वांमध्ये रूपवान सगळं असताना यांनी पिंड कौशल्याच्या हातावर कसं रागाने पाहू लागल्या. रागाने पाहता असताना तोवरच महाराज या ठिकाणी घारीने पिंड झडपिला. आता तो इतिहास आणि मग मात्र अशा प्रकारे या ठिकाणी पिंड घारीने झडपिल्यानंतर कैकेयी माता उदासीन झालेल्या आहेत. कैकेयीला वाटू लागलं आता काय होईल, सौती मत्सर जागा झाला, माझ्या सौतींना पुत्र होतील पण मला होणार नाही अशा प्रकारचं त्यांना वाटू लागलेलं आहे. मग मात्र कौशल्या माता अतिशय सात्विक बुद्धी त्यांच्या ठिकाणी आहे आणि सौमित्र सख्य बुद्धी ज्यांच्या जवळ आहे त्या दोघींनी सांगितलं तुला रडण्याचं किंवा उदासीन होण्याचं कारण नाही, आम्ही आमचा अर्धा भाग तुला देतो आणि कौशल्याचा आणि सौमित्रेच्या पिंडातील अर्धा भाग
2 भाग त्या ठिकाणी कैकेयीला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि मग मात्र काही दिवस गेल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे दिवस त्यांना गेलेले आहेत आणि दिवस गेल्यानंतर मग मात्र आता प्रसूतीची वेळ जवळ येत आहे आणि आपल्याकडे माहितच आहे डोहाळे लागतात आहे का नाही. डोहाळे आपल्या रामायणामध्ये नाहीत, इकडे तुळशी रामायणामध्ये डोहाळ्याचं वर्णन नाही, आपल्याकडे डोहाळ्याचं वर्णन आहे. कारण श्री संत एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे ज्यांना शंका वाटते त्यांनी शिवपुराणात ते पाहावं, त्याच्यामध्ये डोहाळ्याचं वर्णन अतिशय सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग मात्र डोहाळे या ठिकाणी विचारण्यासाठी वशिष्ठांनी पाचारण केलेलं आहे. आता दशरथ राजा तिन्ही राण्या गर्भवती आहेत, पुत्र संतती होणार आहे, चांगले सर्व गर्भ आहेत. आता तुम्ही जा आणि त्यांना डोहाळे विचारा असं म्हटल्यानंतर दशरथ राजा सुरुवातीला कैकेयीच्या महालामध्ये जातात. कारण पहिला अनुभव आहे का नाही. पहिला जे पिंड सौमित्रीला दिल्याबरोबर रागानं कैकेयी पाहू लागली. मग आता डोहाळे विचारताना तरी आपण तिला प्राधान्य द्यावं असं महाराज दशरथ राजांना वाटलं. दशरथ राजा त्या ठिकाणी कैकेयीच्या महालात गेले आणि कैकेयीच्या महालात गेल्यानंतर पाहिलं तर जसेही दशरथ राजांनी महालामध्ये प्रवेश केला कैकेयीने या ठिकाणी महाराज आडंग बदलून दुसऱ्या आडंगावर झोपलेले आहेत, मुख विरुद्ध दिशेला केलेला आहे. दशरथ राजाकडे पाहिलं सुद्धा नाही आणि मग मात्र शेवटी दशरथ राजा जवळ जातात, बसतात, विचारतात हे कैकेयी तुला काय वाटतंय मला सांग असं म्हटल्यानंतर मग मात्र कैकेयी बोलू लागली. संत महात्म्यांनी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अभंगामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. येरी म्हणे ऐसे वाटत से जीवा, येरी म्हणे ऐसे वाटत से जीवा, येरी म्हणे ऐसे वाटत से जीवा, वाटत से जीवा, येरी म्हणे ऐसे वाटत से जीवा, ऐसे वाटत से जीवा, येरी म्हणे ऐसे वाटत से जीवा, कनिष्ठासी द्यावा राज्यपट, कनिष्ठासी द्यावा राज्यपट, ज्येष्ठासी धाडावे दूरी दिगंतरा, ज्येष्ठासी धाडावे दूरी दिगंतरा, कनिष्ठासी द्यावा राजपद, कनिष्ठासी द्यावा राजपद, कनिष्ठाची धारावे तुरी दिगांतरा, कनिष्ठाची धारावे तुरी दिगांतरा. नये समाचार त्याचा आम्हा, नये समाचार त्याचा आम्हा, नये समाचार त्याचा आम्हा, ज्येष्ठासी धाडावे दूरी दिगंतरा, ज्येष्ठासी धाडावे दूरी दिगंतरा. नय समाचार महालामध्ये गेल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी सौमित्रीला विचारू लागतात की तुझे डोहाळे काय आहेत आम्हाला सांग. कारण अतिशय उदासीन अशा प्रकारचं डोहाळ कैकेयीचं ऐकल्यानंतर अतिशय उदासीनता दशरथ राजाच्या अंतःकरणामध्ये भरलेली आहे. दशरथ राजा जसेही सौमित्रीच्या महालात आले, सौमित्रा मातेंनी अतिशय सुंदर त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि स्वागत केल्यानंतर मग मात्र ते विचारू लागलेले सौमित्रे तुझे डोहाळे काय आहेत ते सांग असं म्हटल्यानंतर सौमित्रा माता अतिशय सौमित्र म्हणजे ज्यांचं सख्य अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं आहे आणि ज्यांचं बुद्धी अतिशय सद्बुद्धी आहे अशा प्रकारच्या सौमित्रा त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत. येरी म्हणे ऐसे वाटत असे जेव्हा तिकडं सुरुवात करताना संत महात्मे फार विचार करून बोलतात महाराज, पण इथं सांगत असताना सौमित्रेचं म्हणणं काय
प्राणनाथा ऐसे वाटतसे जीवा, प्राणनाथा ऐसे वाटतसे जीवा, प्राणाचे वाटतसे जीवा, प्राणाचे वाटतसे जीवा. वडिलांची सेवा अहर्निशी, वडिलांची सेवा अहर्निशी, वडिलांची सेवा अहर्निशी, वडिलांची सेवा अहर्निशी, प्राणनाथा ऐसे वाटतसे जीवा, प्राणनाथा ऐसे वाटतसे जीवा. प्राणाचे वाटतसे वाटतसे जीवा. दशरथ राजांना हे ऐकल्यानंतर अतिशय आनंद झाला आणि मग मात्र दशरथ राजा आनंदाने कौशल्या मातेच्या महालामध्ये जातात. कौशल्या मातेच्या महालामध्ये जसे जातात त्या ठिकाणी मग मात्र महाराज अतिशय रामरूप झालेल्या कौशल्या माता आहेत. रामरूप आहे का नाही, रामप्रभुचंद्राचे रूप आहे का नाही. रामरूप होण्यासाठीच आपण प्रयत्न करतोय ना. रात्रंदिवस नामस्मरण करायचं कशासाठी? रामरूप व्हावं, ब्रह्मानंदाची प्राप्ती व्हावी, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी, यथार्थ ब्रह्मस्वरूप आपल्याला जाणता यावं, त्याच्यासाठी रात्रंदिवस आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय, पराकाष्ठा करतोय, वेगवेगळ्या प्रकारे परमार्थ साधना करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक साधना भगवंता प्रत नेणारी अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची परमार्थिक साधना आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्यांच्या पोटी रामप्रभुचंद्र येणार आहेत त्या कौशल्या माता सर्वसामान्य नाहीत, रामरूप झालेले आहेत. कोण आलं कोण गेलं आता, असो ऐसा कोठे आठवची नाही, आणि देहीच विदेही भोगू दशा, अशा प्रकारची अवस्था त्यांची या ठिकाणी झालेली आहे. जसे दशरथ राजा जवळ बसलेले आहेत आणि मग मात्र महाराज विचारू लागले, तुझे डोहाळे कौशल्य सांग. असं म्हटल्या बरोबर आता डोहाळे कसे आहेत महाराज? ज्याच्याकरता रामप्रभुचंद्र अवताराला येणार आणि जे कार्य करणार आहेत तेच डोहाळे कौशल्य मातेच्या ठिकाणी आहेत. आणि रे धनुष्य बाण मारीन रावणा, लंका बिभीषणा देईन मी, अंगद सुग्रीव जाबवंत वीरा, हनुमंत पाचारा लव करी, बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दाविन नामा म्हणे. अशा प्रकारचे डोहाळे त्यांचे झालेले आहेत. आणि मग मात्र अशा प्रकारची अवस्था पाहिल्यानंतर दशरथ राजा म्हणू लागले, भूतानं तर हिला पछाडलं नाही, भूत तर लागलं नाही, बोलत नाही, कितीही वेळोवेळा बोललं तरी बोलत नाही, भूत तर लागलं नसेल. आणि मग मात्र शेवटी महाराज घाबरतात. दशरथ राजा पळत बाहेर जातात, वशिष्ठ ऋषींना बोलावून आणतात आणि वशिष्ठ ऋषींना बोलावून आणून महाराज या ठिकाणी वशिष्ठांना ती अवस्था कौशल्या मातेची दाखवतात. जशी ही कौशल्या मातेची अवस्था दाखवल्याबरोबर वशिष्ठांना अतिशय आनंद झालेला आहे. कारण आता कौशल्याच्या पोटी रामप्रभुचंद्र येणार आहेत हे निश्चित झालेलं आहे. वशिष्ठांनी ते पाहिलं आणि म्हणू लागले, खरोखरच भगवान विष्णू अवतार घेऊन ज्या कौशल्य मातेच्या पोटी या ठिकाणी येणार आहे तो रामलला मला पाहायला आता या ठिकाणी मिळणार आहे, त्याची संगत मला या ठिकाणी घडणार आहे. माझं संचित प्रारब्धाच्या रूपाने अतिशय सर्वश्रेष्ठ बनलेला आहे. अशा प्रकारचा आनंद वशिष्ठ ऋषींना झालेला आहे. माझे हे संचित धन्य धन्य आता पाहीन मी कांता लक्ष्मीच्या, परेहुनी पर वैकरुनी दुरी, आणि कौशल्येच्या उदरी तोची असे. अशा प्रकारे महाराज कौशल्याच्या उदरामध्ये भगवान परमात्मा आहेत हे कळलं. आणि कळल्याबरोबर मग मात्र या ठिकाणी दशरथ राजांना पाचारण केलं. घाबरायचं कारण नाही. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा तिथी मुहूर्त झाल्यानंतर आता स्वतः भगवान विष्णू रामप्रभुचंद्रांच्या रूपामध्ये या ठिकाणी अवतरित होणार आहेत. एवढंच नाही तर धर्म अर्थ काम मोक्षाच्या रूपाने अयोध्येमध्ये सगळीकडे अतिशय सुखमय अशा प्रकारचं वातावरण होणार आहे. विद्या या ठिकाणी प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे सांगू लागले, ब्रह्मज्ञानाची सगळ्या अयोध्येमध्ये या ठिकाणी प्राप्ती होणार आहे, ज्याच्या योगाने या ठिकाणी भगवंत आपल्याला भेटणार आहे.
अशा प्रकारचा राम जो परब्रह्म आहे तोच अयोध्येमध्ये अवतारित होणार आहे असं दशरथ राजाला सांगितलं. आणि मग मात्र महाराज सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचे या ठिकाणी दशरथ राजा आनंदाने या ठिकाणी भरून गेलेले आहेत. सगळीकडे आनंद वाटू लागलेले, सगळ्यांना सांगू लागलेले आहेत, अतिशय काळजी या ठिकाणी घेऊ लागलेले आहेत. आणि काळजी घेत असताना मग मात्र महाराज अतिशय सर्वश्रेष्ठ काळ त्या ठिकाणी आलेला आहे. आणि तो काळ मुहूर्त या ठिकाणी आल्यानंतर अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा चैत्र मास उजाडलेला आहे. उत्तम चैत्र मास, नवमी तिथी. आणि नवमी तिथीमध्ये शुक्ल पक्ष अभिजित अशा प्रकारची हरिप्रीती सकल अशा सर्व महिन्यामध्ये उत्तम मास चैत्र मास आहे असं तुलसीदासजी या ठिकाणी वर्णन करतात. आणि त्याच ठिकाणी धर्म अर्थ काम मोक्ष अशा प्रकारचे चौघे बंधू राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे अवतारित होणार आहेत असं या ठिकाणी सांगतात. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा अवतार या ठिकाणी होणार आहे. बर 3:30 वाजले. सुरवरते ओमी उभे सुरवर येऊनी, उभे सुरवर येऊनी, सुरवर येऊनी. सुशोभित दाही दिशा, दाही दिशा, आनंद नर नारी शेषा, आनंद नरनारी शेषा, नाही कौशल्येशी भान, नाही कौशल्येशी भान. गर्भी आले नारायण, 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 आले नारायण. शुक्ल पक्षी हे नवमी, शुक्ल पक्षी नवमी, शुक्ल पक्षी हे नवमी, शुक्ल पक्षी नवमी. उभे सुरवर देवमी, उभे सुरवर देवनी संभव. आयोनी संभव, आयोनी संभव, अयोनी संभव, अयोनी संभव, आयोनी संभव, आयोनी संभव. प्रगटला हा राघव, प्रगटला हा राघव. म्हणा प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला राघव. कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव राम प्रभु चंद्र भगवान की जय. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
रघुपति राघव राजा राम रघुपती पावन सीताराम पतित 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 पावन सीताराम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय